मुलांनो, अशा प्रकारे वस्त्र आपली गरज या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्या स्पष्टीकरणामार्फत देखील स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. पाठाचं परिपूर्ण स्पष्टीकरण केलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून काही प्रश्न देखील आपण विचारणार. ती कोणत्या प्रकारची प्रश्न विचारले गेले ते देखील पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम आपण सरावामार्फत प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत मुलांनो. आपण पहिला जो आपला प्रश्न आहे तो पाहूया की डॅश डॅश हे कापड गिरणीसाठी प्रसिद्ध ठिकाण होते. तुम्हाला दोन पर्याय दिले गेले आहेत. दोनपैकी आपण आपलं जे योग्य उत्तर काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत की हे कापड गिरणीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते होते. ते तुम्हाला पहिलं आहे पुणे आणि दुसरं आहे मुंबई. या दोन ठिकाणापैकी आपलं योग्य जे उत्तर असणार आहे की जे कापड गिरणीसाठी विचारले, तर कापड गिरणीसाठी जे प्रसिद्ध ठिकाण होतं आपलं योग्य उत्तर असणार आहे की मुंबई हे कापड गिरणीसाठी प्रसिद्ध ठिकाण होते. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपण पाठामध्ये पाहिलं की कापड गिरणी सर्वात प्रथम जी झाली ती मुंबईमध्ये निर्माण झाली होती, ते देखील आपण पाहिलं होतं. आपला पुढचा प्रश्न आहे मानव वस्त्र म्हणून झाडाची डॅश डॅश वापरत असे. काय वापरत असे त्यांनी विचारलं आहे. दोन प्रकार तुम्हाला ऑप्शन आहे. फळे फुले वापरत आहे का तुम्हाला सालं व पाने वापरत आहे. की माणूस झाडाची वस्त्रे म्हणून की जेव्हा सुरुवातीचा जो मानव होता तो वस्त्रे वापरत नसे, परंतु नंतर तो वस्त्रे वापरायला जेव्हा लागला त्यानंतर तो पहिले कसं की जे झाडाची साल आणि जे पाने आहेत त्याचा वापर करत असे. आणि म्हणून जे आपलं जे योग्य उत्तर आहे की मानव वस्त्र म्हणून झाडाचे साल आणि पाने याचा काय करत होता, वापर करत असे, हे आपण पाहिले आहे. आपला पुढचा प्रश्न आहे उन्हाळ्यात आपण डॅश डॅश कपडे वापरतो. उन्हाळ्यात आपण कोणत्या प्रकारचे कपडे वापरतो. तुम्हाला दोन पर्याय, उबदार वापरतो का सुती कपडे वापरतो. की उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेव्हा गरम होतो, जेव्हा गरमी जास्त असते, उष्णता असते मुलांनो, आणि त्या उष्णतेमध्ये जेव्हा आपल्याला खूप सारी गरमी होते, आपल्याला हवेची गरज असते, तर त्यामुळे आपल्या शरीराला देखील हवा पोचली गेली पाहिजे. पण त्या प्रकारे आपण हवा आपल्या कपड्यांमध्ये बदल करत असतो. आपण पावसाळ्यात वेगळ्या प्रकारचे कपडे वापरतो आणि आपण हिवाळ्यात वेगळ्या प्रकारचे वापरतो. त्याचप्रमाणे आपण उन्हाळ्यात देखील वेगळ्या प्रकारचे कपडे वापरतो. इथे त्यांनी सांगितले की उन्हाळ्यात आपण कोणत्या प्रकारचे कपडे वापरतो. उबदार म्हणजे ज्या कपड्यापासून आपल्याला ऊब मिळू शकते, उष्णता मिळू शकते, त्या उबदार त्याला बोललं जातं. मग ते आपण उन्हाळ्यात कसे काय वापरू शकतो मुलांनो. की ऑलरेडी आपल्या उन्हाळ्यामध्ये ऊन वाटतं आहे, आपल्याला गरम होत आहे, मग त्यामध्ये आपण उबदार कपडे वापरू शकतो का, तर नाही मुलांनो. तर अशा प्रकारे हा जे आपलं ऑप्शन आहे पहिलं हे आपलं चुकीचं आहे. आणि आपण उन्हाळ्यात मग आपण सुती कपडे वापरतो, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण सुती कपड्यामध्ये काय होतं की जो कॉटनचे जे कपडे असतात त्याच्यामुळे आपल्या शरीराला हवा पास होण्याचे जे काम करत असते आणि आपल्याला आरामदायक आणि शांतीदायक आपल्याला ते कपडे घातलेले वाटत की आपल्याला त्या कपड्यामधून देखील आपल्याला हवा मिळण्याचं काम करत असते. आणि म्हणून आपण ते देखील पाहिलेलं आहे. तर उन्हाळ्यात आपण सुती कपडे वापरतो, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, आता तुम्हाला चूक की बरोबर या माध्यमातून प्रश्न विचारले गेले. आपल्या बघा प्रश्न आहे की पावसाळ्यात आपण भरजरी कपडे वापरतो. पावसाळ्यामध्ये आपण भरजरी कपडे वापरतो का, त्यांनी विधान दिलं आहे. मग हे चूक आहे का बरोबर आहे. तर आपण पावसाळ्यामध्ये शक्यतो लवकर कोरडे होतील असे पातळ कॉटनचे सुती कपडे, आपण जे पातळ असतील, जे लाईट वेट असतील, अशा प्रकारचे आपण कपडे वापरतो. तर भरजरी कपडे कसे वापरू शकतो, म्हणून जे आपलं हे विधान आहे मुलांना हे चूक आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार. पावसाळ्यात आपण भरजरी कपडे वापरत नाही. आपला पुढचा प्रश्न आहे हिवाळ्यात आपण उबदार कपडे वापरतो. आता इथे काय आलंय, हिवाळा आलाय. हिवाळा म्हणजे गारवा आहे, थंडी आहे. मग थंडीमध्ये आपल्याला उबची गरज असते, गरमीची गरज असते. आणि म्हणून आपण काय करतो, असं हिवाळ्यामध्ये आपण उबदार म्हणजे ज्याच्यापासून ऊब मिळते, उष्णता मिळते, तसे आपण कपडे वापरतो. त्यांनी विधान दिले. मग हे चूक आहे का बरोबर आहे, तर हे विधान आहे बरोबर आहे. हिवाळ्यामध्ये आपण उबदार कपडे वापरतो, हे आपलं विधान योग्य आहे. आणि म्हणून योग्य उत्तर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत मुलांना. आपला पुढचा प्रश्न आहे गरज नसताना वस्तू घेणे हा आपला हव्यास असतो. जेव्हा आपल्याला गरज नसते तरी देखील हवीशी वाटणारी वस्तू असते, मग त्याला आपण हव्यास बोलतो का. गरज नसताना वस्तू घेणे हा आपला हव्यास असतो का, तर हो बरोबर आहे, त्याला आपण हव्यास बोलतो, हे आपलं विधान बरोबर आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत मुलांनो. की गरज नाही पण तरी देखील आपल्याला हवीशी वाटणं, मग हा हव्यास झाला. गरज नसताना वस्तू घेणे आणि गरज असताना वस्तू घेणे याच्यामध्ये फरक आहे. की आपल्याकडे वस्तू नाहीये तर ती आपल्याला गरज आहे म्हणून घेत आहे, परंतु गरज नसताना पण ती आपल्याला वस्तू आपण घेण्याचा हट्ट जेव्हा करतो तेव्हा त्याला हव्यास बोललं जातं. आणि म्हणून जे हे विधान आहे हे आपलं बरोबर आपण याला बोललं जाणार आहोत.
तर अशा प्रकारे मुलांना आपण सरावामार्फत देखील प्रश्नाची उत्तरे घेतली. आता आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की खेळामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले याचा देखील आपण अभ्यास घेऊया. बघा, आपला पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे कापड गिरणीसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते. प्रसिद्ध म्हणजे जगजाहीर झालेले, जसे नावाजलेले, ज्याला बोलतो ना आपण फेम, तसं आहे की हे कापड गिरणीसाठी जगातील प्रसिद्ध आहे. मग कोणत्या प्रकारची तुम्हाला प्रदेशाची नावं दिली गेली आहेत? बघा, गुजरात हे ठिकाण आहे, गोवा आहे, मुंबई आहे आणि पुणे आहे. तर या चारही ठिकाणांपैकी जे आपलं योग्य उत्तर असते की कापड गिरणीसाठी जगातील पहिले कापड गिरणी कुठे देत, आपण सुरुवातीच्या पाठालाच आपण बोललो होतो की मुंबई हे कापड गिरणीसाठी प्रसिद्ध ठिकाण होते आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे मुंबई हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि म्हणून मुंबईला आपण काय करणार आहोत, क्लिक करणार. मुंबई हे कापड गिरणीसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, हवामानातील बदलानुसार वेगवेगळ्या प्रदेशात वापरण्यात येणाऱ्या, की जसं हवामान बदलतं तसं वेगवेगळ्या प्रदेशात वापरण्यात येणाऱ्या डॅश डॅश मध्ये बदल होतो. जसं जसं हवामान बदललं जातं तसं आपल्या कोणत्या गोष्टीमध्ये बदल होतो त्यांनी विचारलं आहे. मग कपड्यामध्ये बदल होतो, फळामध्ये बदल होतो, वस्तूमध्ये बदल होतो का भाज्यामध्ये बदल होतो? जसं जसं हवामानात बदल होतो त्याचप्रमाणे प्रदेशातील कोणत्या वापरण्यात येणाऱ्या कोणत्या गोष्टी बदल होते. तर आपण मुलांना जर आपण आपला जो पाठ आहे वस्त्र आपली गरज, आज आपण पाठ शिकतो तर आपण फळाबद्दल कसा विचार करू शकतो, आपण भाज्याबद्दल आणि वस्तूबद्दल कसा विचार करू शकतो. आपलं जे प्रश्नाचं उत्तर आहे की जे कपड्याबद्दल, की जसं हवामानामध्ये ऋतुमानानुसार जसे बदल होतात तसंच प्रदेशामध्ये देखील वापरण्यात येणाऱ्या कपड्यामध्ये देखील बदल होतो. हे आपलं योग्य उत्तर आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत मुलांनो, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, वस्त्रामध्ये डॅश डॅश ही आपल्या देशाची विविधतेचा एक भाग आहे. तुम्हाला चार पर्याय आहेत, असमानता आहे, विविधता आहे, एकात्मता आहे का अविविधता आहे. तर यापैकी वस्त्रामधील डॅश डॅश ही आपल्या देशाचे की आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारचे, विविध भारतातील लोकसंस्कृतीचे जे लोक राहत असतात, वेगवेगळ्या धर्माचे, जाती पंथाचे जे लोक असतात, मग त्यांच्यामध्ये काय आहे, विविधता आहे. आपण पाहिलं होतं. आणि ती जरी विविधता असली तरी आपल्या देशाच्या विविधतेचा ते एक भाग आहे, हे देखील आपण पाहिले. म्हणून वस्त्रामध्ये जरी विविधता असली तरी ते आपल्या देशाचा काय आहे, विविधतेचा एक ते भाग आहे. आणि आपलं जे योग्य उत्तर आहे विविधता. आणि म्हणून आपण योग्य उत्तर काय करणार, क्लिक करणार की आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे जाती धर्माचे लोक हे राहत असतात. त्यांच्या वस्त्रामध्ये जरी विविधता असली तरी ते आपल्या विविधतेचा भारत देशाचा तो एक भाग आहे, हे देखील आपण पाहिलं होतं. आपला पुढचा प्रश्न आहे, मुंबई हे डॅश डॅश उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे. कशासाठी मोठे केंद्र बनले आहे, मुंबई कोणत्या गोष्टीसाठी ते मोठे बनले आहेत आणि असं विचारलं आहे. तर आपले जे चार पर्याय आहेत ते आपण वाचून घेऊया. पहिलं आपलं आहे कापड आहे, दुसरं आहे हातमाग आहे, तिसरं आहे साखर आहे, चौथं आहे कापूस आहे. तर कोणत्या गोष्टीसाठी मुलांना, की मुंबई हे आपण सुरू पाठाला म्हणजे अभ्यास करत असताना आपण पाहिलं की मुंबई हे ठिकाण कपड्यासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. मोठे ते केंद्र, उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे. आणि म्हणून जे कापड आहे त्याच्यावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार की मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे. जे 1856 साली जी मोठी कारखाना कापड गिरणी ही तयार झाली ते देखील आपण पाहिलं होते. आपला पाचवा प्रश्न आहे, वस्तूची गरज नसताना त्या हव्याशा वाटणे याला काय बोलले जाते. की एखाद्या वस्तूची गरज नाहीये पण तरी देखील ती वस्तू घेणे किंवा ती हवीशी वाटणे त्याला काय बोलले जाते. तुम्हाला चार पर्याय, आपण पर्याय वाचून घेऊया. त्याला तुम्ही छंद बोलू शकाल का, भोग बोलू शकाल, त्याला गरज बोलू शकाल का, त्याला हव्यास बोलू शकाल. छंद आहे, गरज आहे, भूक आहे, हव्यास आहे. तर कोणत्या प्रकारची बोलू शकतो, की वस्तूची गरज नसताना त्या हव्याशा वाटण्याला काय बोलू शकतो, की गरज नसताना जेव्हा एखादी वस्तू आपण घेतो त्याला आपण पाहिल्या मुलांना की हव्यास असं बोलतात. की हवीशी वाटणारी, की गरज नाहीये, की गरज असताना एखादी वस्तू घेणे आणि गरज नसताना देखील वस्तू घेणे या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे मुलांनो. की एखाद्या गोष्टीची खरंच गरज आहे, मग ती कोणत्याही गोष्टीची असू दे, कोणत्याही वस्तूची असू दे, मग ती गोष्ट आपल्याला गरज आहे म्हणून ती घेत असतो. परंतु आपल्याकडे गोष्टी पडून आहेत पण तरी पण ती आपल्याला आवडली आहे आणि ती घेत आहे, म्हणजेच तो काय आहे मुलांनो, हव्यास आहे. आणि म्हणून जे आपलं उत्तर आहे की वस्तूची गरज नसताना देखील त्या हव्याशा वाटणे याला काय बोललं जातं, हव्यास बोललं जातं. हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत मुलांनी. तर अशा प्रकारे मुलांनो सराव आणि खेळ आहे त्याच्या मार्फत आपण प्रश्नाची उत्तरे आपण घेण्याचा प्रयत्न केला. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून देखील काही प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न करणार की त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रश्न उत्तरे विचारली गेली होती, ते विचारली गेली आहेत
ते देखील आपण पाहूया मुलांनो. की बघूया आपण प्रश्नामध्ये कोणते विचारले, की वस्तूची गरज नसताना त्या हव्याशा वाटणे याला काय बोलले जातं? आपले 4 पर्याय आहेत. छंद आहे, गरज आहे, भूक आहे आणि हव्यास आहे. छंद, गरज, भूक आणि हव्यास हे 4 तुम्हाला ऑप्शन आहेत, तुम्हाला पर्याय आहेत, की गरज नसताना देखील एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे. मग त्याला तुम्ही काय बोलू शकाल? याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. आणि याचं उत्तर काय आहे मुलांनो? याचं उत्तर जे आहे हव्यास आहे. की गरज नसताना किंवा वस्तूची गरज नाही तरी देखील ती वस्तू घेणे याला काय बोलणार? की आपण हव्यास बोलणार. हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे कापड गिरणीसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते. कोणते ठिकाण प्रसिद्ध होते कापड गिरणीसाठी? मग तुम्हाला त्या ठिकाणाची, त्या प्रदेशाची नावं दिली गेलेली आहेत. मग राज्याची नावं गुजरात आहे, मुंबई आहे, गोवा आहे आणि पुणे आहे. मुंबई, गुजरात, पुणे आणि गोवा. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांना, आपलं योग्य उत्तर आहे मुंबई. हे काय आहे? कापड गिरण्यासाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे. हे देखील आपण पाहिले आहे आणि म्हणून आपण मुंबईवर काय करणार आहोत? योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, मुंबई हे डॅश डॅश उद्योगाचे मोठे केंद्र आहे. उद्योगाचे, उद्योग म्हणजे आपण बोलू शकतो की एक प्रकारचा मोठा बिझनेस आहे, व्यवसाय आहे. की मुंबई हे डॅश डॅश उद्योगाचे, कोणत्या उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे, की जे मोठ्या चर्चेमध्ये आहे, नावाजलेले आहे. एक उद्योग म्हणजे जसं आपण बोलतो ना की बिझनेससाठी जे कारखाना जो तयार झालेला आहे, त्याला कोणत्या गोष्टीसाठी तो तयार झालेला आहे उद्योग? तर त्यात तुम्हाला 4 पर्याय दिले गेलेले आहेत. एक कापड आहे, साखर आहे, हातमाग आहे आणि कापूस आहे. तर कापसासाठी, उद्योगासाठी जो उद्योगाचं मोठं केंद्र बनलं आहे का? हातमागासाठी आहे का? साखरेसाठी आहे? जर आपला पाठच तो आहे की जे वस्त्र, आपली गरज म्हणजे आपली जी वस्त्र की आपली गरज आहे, ते गरजसाठी कोणत्या गोष्टीची गरज पूर्ण होत आहे? की कापड. की मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे. आपलं योग्य उत्तर असणार आहे मुलांनो. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. की मुंबई हे कापड उद्योगाचे हे मोठे केंद्र आहे, जसं आपण पाठामध्ये वाचलं होतं. आपला पुढचा प्रश्न आहे, हवामानातील बदलानुसार वेगवेगळ्या प्रदेशातील वापरण्यात येणाऱ्या डॅश डॅश मध्येही बदल होतात. कोणत्या गोष्टीमध्ये बदल होतात? जेव्हा हवामानामध्ये बदल घडतो तेव्हा कोणत्या गोष्टीमध्ये देखील बदल करावा असा वाटतो? तर तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत मुलांना. जे आपले पर्याय आहेत कपड्यामध्ये, वस्तूमध्ये, फळामध्ये किंवा भाज्यामध्ये. त्या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर आहे की हवामानामध्ये जर बदल होत आहे तर आपण बदलानुसार आपण कोणत्या गोष्टीमध्ये बदल करतो? आपण आपल्या कपड्यामध्ये देखील बदल करतो. की जसं उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण सुती कपडे घालतो. जर हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये आपण उबदार कपडे घालतो. आणि जर पावसाळा असेल तर पावसाळ्यामध्ये लवकर कोरडे होतील असे आपण कपडे जे घालत असतो. मग त्याप्रमाणे आपण त्याच्या बदलामध्ये फरक करत असतो. म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे की हवामानातील बदलानुसार वेगवेगळ्या प्रदेशात वापरण्यात येणाऱ्या कपड्यांमध्ये आपण काय करत असतो? बदल करतो. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, वस्त्रामधील डॅश डॅश हे आपल्या देशाच्या विविधतेचा एक भाग आहे. वस्त्रामध्ये काय आहे की ते आपल्या विविधतेचा एक भाग आहे. की भारत हा अनेक अनेक भाषा आणि प्रांतांनी नटलेला जो देश आहे, अनेक संस्कृतीने नटलेला देश आहे. आणि अशा देशामध्ये अनेक प्रकारचे जे पारंपरिक जे संस्कृती आहे त्या एकत्रितपणे तिथे नांदत आहेत. आणि जाती धर्माचे लोक राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या पेहरावामध्ये, त्यांच्या कपड्यामध्ये देखील काय आहे? ही विविधता आपल्याला आढळून येते. आणि म्हणून वस्त्रामध्ये जे सांगितले त्यांनी आपण आधी ऑप्शन वाचून घ्यावा. असमानता आहे, एकात्मता आहे, विविधता आहे का अविविधता आहे? तर भारतामध्ये जी वस्त्रामध्ये जी विविधता आहे आपल्या देशाच्या विविधतेचा एक तो भाग आहे. आपलं योग्य उत्तर आहे की वस्त्रामध्ये जी विविधता आहे आपल्या भारताचं ते काय आहे? एक विविधतेचं एक उदाहरण आहे. की भारत हा अनेक देशाने, भारताने परंपरेने हा नटलेला आपला जो देश आहे, संस्कृतीने नटलेला देश आहे. परंतु त्याच्यातील जी विविधता आहे ही आपला एकता बांधून ठेवण्याचं हे काय करते? काम करत असते. तर आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. विविधता आहे आपल्या योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण सराव, खेळ आणि परीक्षा या तिन्ही माध्यमातून प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण प्रश्न उत्तरे की त्याच्यामध्ये काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. ती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. पाहूया आपण प्रश्न. उन्हाळ्यात आपण कोणते कपडे वापरतो? की आता हा काय आहे? लघुत्तरी प्रश्न आहे. म्हणजे जो छोटा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर आहे एका वाक्यात आहे. की उन्हाळ्यात आपण कोणत्या प्रकारचे कपडे वापरतो? उन्हाळ्यात आपण सुती कपडे वापरतो. म्हणजे जे कॉटनचे कपडे आहेत ते आपण वापरत असतो मुलांनो. कारण की उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे, गरमी जास्त असल्यामुळे आपल्या शरीरातील जी उष्णता ही काय होत असते? बाहेर पडत असते. आणि आपल्याला थंड हवेची गरज असते. जो सुती जो कपडा आहे, जो कॉटन आहे, तो काय करत असतो? आपल्याला गारवा देण्यासाठी
जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणू शक्यतो आपण जे सुती जे कपडे असतात, जे वजनाने हलके असतात आणि जे पातळ असतात, त्याला आपण सुती कपडे जे बोलतो, ज्याच्यातून त्याच्या शरीरामध्ये हवा देखील जाण्याची पास होत असते. आणि त्याप्रमाणे म्हणून उन्हाळ्यात आपण सुती कपडे घालण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आपलं जे दुसरं प्रश्न आहे, हिवाळ्यात आपण कोणत्या प्रकारचे कपडे वापरतो? ज्यामध्ये हिवाळ्यामध्ये जर थंडीचा मोसम असतो म्हणा, थंडीचा जो महिना असतो, त्या थंडीमध्ये मुलांना आपल्याला उभ्याची गरज असते, म्हणजे उष्णतेची गरज असते. मग त्यावेळेस आपण कोणत्या प्रकारचे कपडे वापरतो? उबदार कपडे वापरतो, लोकरीचे कपडे वापरतो. त्याच्यापासून जे जाड कपडे असतात, जे लोकर असते, ते आपण कपडे असतात, ते उबदार कपडे असतात. आणि ती लोकर आपल्याला एका मेंढ्यापासून, शेरड्यापासून जे मिळेल की त्याची जी मेंढीची जी कातरलेली असते, त्याची जे कातरून त्याचं जे वस्त्र तयार केलेलं गेलं असतं, म्हणजे ते स्वेटर म्हणा असू दे किंवा अजून कोणती जी शाल असू दे, तर ते आपण जेव्हा अंगावर पांघरतो तेव्हा आपल्याला उबदार मिळते. मग हिवाळ्यात आपण लोकरीचे व उबदार कपडे वापरतो. लोकरीचे की लोकरापासून जी तयार केलेली असते, जी शेरडं असतात, जे मेंढर असतात, त्याची जी लोकर कातरली जाते, त्याच्यापासून ते कपडे तयार केले जातात. आणि उबदार कपडे असतात, जे गरम देणारे जे कपडे असतात, ते देखील आपण काय करत असतो? वापरत असतो. आपल्याला पुढचा प्रश्न, हव्यास म्हणजे काय? की गरज नसताना देखील एखादी वस्तू हवीशी वाटणे, याला काय बोलणार? आपण हव्यास बोलणार. की आपल्याला एखाद्या वस्तूची गरज आहे म्हणून ती वस्तू घेणे, आणि एखाद्या वस्तूची गरज नाहीये पण ती आपल्याला आवडली, ती आपल्याला हवी आहे म्हणून ती खरेदी करणे किंवा म्हणून ती घेणे, याला आपण काय बोलू शकतो? हव्यास बोलू शकतो. या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. आणि म्हणूनच आपलं जे योग्य उत्तर आहे की वस्तूची गरज नसताना त्या हव्याशा वाटणे, त्याला आपण काय बोलणार आहे? हव्यास. हव्यास म्हणजे हवीशी वाटणे, की ती वस्तू आवडली आहे, घरात ती वस्तू पडलेली आहे किंवा आणखीन एक्स्ट्रा आहे, तरी देखील आपल्याला ती आवडली आहे आणि परत ती तशीच वस्तू दुसरी घेणे, म्हणजे त्याला आपण काय बोलणार आहे? हव्यास असे बोलणार आहोत मुलांनो. म्हणून तुम्हाला कळालं की वस्तूची गरज नसताना त्या हव्याशा वाटणे, याला आपण हव्यास असे बोलणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या प्रदेशात वापरण्यात येणाऱ्या कपड्यामध्ये बदल कशामुळे होतो? की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, वेगवेगळा जो प्रदेश आहे आपला, समजा राजस्थान आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, उत्तरेकडचा भाग आहे, दक्षिणेकडचा भाग आहे, जो तामिळनाडू, जो कर्नाटक आहे, पश्चिमेकडचा भाग आहे, जो गोव्याचा भाग आहे, जो केरळचा भाग आहे, प्लनो जो पश्चिम, जो बंगाल उपसागर आहे, की त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जे देश आहेत, त्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्यांनी सांगितलं की वापरण्यात येणाऱ्या कपड्यामध्ये, जो प्रत्येकामध्ये वापरण्यात येणाऱ्या कपड्यामध्ये बदल कशामुळे होतो? तर जे वेगवेगळ्या हवामानाच्या बदलत्या ऋतुमानानुसार, जसं हवामान बदल होतं तसंच त्यांच्या कपड्यामध्ये देखील काय होत राहतो? बदल होतो. जर उन्हाळा आला तर उन्हाळ्यामध्ये सुती कपडे वापरले जातात, जर पावसाळा आला तर पावसाळ्यामध्ये चटकन कपडे वाळतील असे तसे कपडे वापरले जातात. त्याप्रमाणे जर हिवाळा आला तर हिवाळ्यामध्ये लोकरीचे आणि उबदार कपडे असे वापरले जातात. म्हणून वेगवेगळ्या प्रदेशात वापरण्यात येणाऱ्या कपड्यामध्ये बदल हवामानातील बदलानुसार होतो. जसं जसं हवामान असेल त्या हवामानात बदलानुसार ते कपडे वापरत असतात मुलांनो. उन्हाळा जसे असेल, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, जो जसा ऋतू असेल त्या ऋतुमानानुसार कपड्यामध्ये जसं बदल होतो, त्याचप्रमाणे त्यांच्या खानपानामध्ये देखील बदल होतो, त्यांच्या आहारात बदल होतो, त्यांच्या कपड्यात बदल होतो, आणि त्याचप्रमाणे त्यांच्या वाहतुकीमध्ये असे दोन गोष्टीमध्ये मुलांना बदल सतत होत असतो. त्यांच्या कपड्यामध्ये बदल होतो, त्यांच्या आहारामध्ये बदल होत असतो. आणि ते कशामुळे होतं? हवामानातील बदलानुसार, की त्या प्रदेशाचं जसं हवामान असेल त्या हवामानाच्या बदलानुसार त्यांच्या कपड्यामध्ये आणि त्यांच्या खानपानामध्ये हा बदल होत असतो. अशा प्रकारे पाहिलं की वेगवेगळ्या प्रदेशात वापरण्यात येणाऱ्या हवामानातील बदलत्या ऋतूनुसार ते काय होते? कपड्यांचे बदल होत असतो. आपला पुढचा प्रश्न आहे, मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र मानले, स्पष्टीकरण द्या. की मुंबईच का बरं कापड उद्योगाचे मोठे केंद्र मानले? त्यांनी सांगितलं आहे की मुंबई जे ठिकाण आहे, मुंबई हे कशावर आहे मुलांनो? मुंबई हे एक बेट आहे. बेटाचा अर्थ देखील मी तुम्हाला पाठामध्ये शिकवला होता की मुंबईमध्ये बेट म्हणजे काय? की चारही बाजूनी जे पाणी असतं आणि जो जमिनीचा तुकडा असतो, जो जमिनीचा भाग असतो, जे जमीन असते, त्याला काय बोललं? बेट बोलतो. की चारही बाजूने पाणी आहे आणि मध्ये जमिनीचा तुकडा आहे, त्याला काय बोललं जातं? बेट बोललं. की मुंबई हे बेटावर आहे आणि बेटावरचं जे हवामान आहे ते दमट हवामान आहे व कापसापासून सूत बनवण्याची जी कला तिथे ती सहज होऊ शकते. आणि त्याच्यामुळेच मुंबई हे कापड उद्योगाचं मोठं केंद्र बनलेलं आहे, हे देखील आपण पाठामध्ये
शिकलेलो आहोत. आपण पाहूया, मुंबई हे कापड गिरण्यासाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे, की आपण पाहिलं की मुंबई हे कापड गिरणीसाठी प्रसिद्ध ठिकाण बनलेलं आहे. या बेटावर दमट हवामान आहे. मी आत्ताच सांगितलं की त्या बेटावरचं हवामान कसं आहे, दमट आहे आणि लांब धागाचा त्या हवामानामुळे लांब धागाचं कापड तयार करणं हे काय होत आहे, सुलभ होत आहे. सुलभचा अर्थ काय मुलांनो? ते सुलभ हा शब्द इथे आलाय. सुलभ म्हणजे सहजरित्या, की कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही, त्याला काय बोलणार आपण, सुलभ बोलणार. ते सांगितले हवामानामुळे लांब धाग्याचं कापड, की त्या दमट हवामानामुळे लांब धाग्याचं कापड, लांब धागा तयार करणं हे सुलभ झालं आहे, सोपं झालेलं आहे आणि त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचे एक मोठे केंद्र बनले आहे. हे देखील आपण पाहिलेलं आहे मुलांनो, की जे अशा प्रकारे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र कोणत्या कारणासाठी म्हणजे मुंबई हे कापड गिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे, की जे 1856 साली त्याची निर्मिती झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की मुंबई हे एक बेट आहे आणि बेटावरील हवामान जे दमट आहे आणि दमट हवामानामुळे जो कापूस हा लांब धागा हा विणण्यामध्ये सहज उपलब्ध होतो, सहज तयार होतो, तयार करणे हे सोपे जाते आणि त्याच्याचमुळे मुंबई हे कापड उद्योगाचे एक मोठे केंद्र बनले आहे. त्याचे ही सर्व कारणे आहेत. आपला पुढचा प्रश्न, सुती कापडाचा वापर कधी होऊ लागला? म्हणजे सुती कापड म्हणजे जसं आपण त्याला बोलतो कॉटनचा जो कापड आहे, ते कॉटनचे कपडे कधी घालतात, उन्हाळ्यामध्ये घालतात. सुती कापड कधी घालतात, उन्हाळ्यामध्ये घालतात. मग त्याचा वापर कधी होऊ लागला? कापसापासून त्यांनी सांगितले की कापसासारख्या वनस्पतीमधून सूत तयार करण्याची कला अवगत झाल्यावर, जो कापूस काय आहे, एक वनस्पती आहे. या वनस्पतीपासून सूत तयार करण्याची जी कला अवगत झाल्यामुळे कापसासारख्या वनस्पतीपासून सूत तयार करण्याची कला अवगत झाल्यावर सुती कपड्याचा वापर होऊ लागला. अवगत होणे, माहीत होणे. अवगतचा अर्थ काय मुलांनो? माहीत होणे, की जो कापूस हा आपले वनस्पती आहे, त्या वनस्पतीपासून आपण कापड तयार करू शकतो. सूत तयार करण्याची कला, त्या कापूस ही वनस्पती आहे, या वनस्पतीपासून सूत तयार करू शकतो, म्हणजे धागा तयार करू शकतो. ही कला जेव्हा अवगत झाली, ही कला जेव्हा माहिती पडली, त्याप्रमाणे त्यांनी काय केलं की सुती कापड बनवण्यास सुरुवात केली. हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात महत्वाचे वस्त्र उद्योग कोठे कोठे आहेत त्यांनी सांगितले. कोणकोणते आहेत महाराष्ट्राचे जे महत्वाचे जे उद्योग आहेत राज्यातले, त्या वस्त्राच्या बाबतीतले महाराष्ट्रात राज्यात महत्वाचे वस्त्र उद्योग हे कोणकोणते आहेत असं त्यांनी विचारले आहे. जसं आपण पाहिले, जे पैठणची जी औरंगाबादला जी पैठणची जी पैठणी आहे, येवल्याची जी साडी आहे ती नाशिकमध्ये आहे, ते देखील आपण पाहिलं आहे. जी हिमरू शाल आहे ती देखील औरंगाबाद या ठिकाणी आहे. सोलापूरची जी चादर आहे ती देखील सोलापूरमध्ये आहे मुलांनो, हे देखील आपण पाहिलं आहे. त्याप्रमाणे आपण पाहिलं म्हणून जी पैठणी आहे, त्याप्रमाणे सुरत आहे, अहमदाबाद आहे, त्रिवेणी आहे, वाराणसी आहे. ह्याच्या ज्या ठिकाणच्या ज्या साड्या आहेत त्या साड्यासाठी प्रसिद्ध ठिकाणं आहेत, हे देखील आपण पाठामध्ये पाहिलं होतं. बघा आपण इथे पाहूया, महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी महत्वाचे वस्त्र उद्योग आहेत, जसे की पैठणची जी पैठणी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. येवला साडी जी आहे ती देखील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. येवल्याची साडी ही देखील प्रसिद्ध आहे साडीसाठी, नाशिक जिल्ह्यात आहे. इचलकरंजी जे कापड उत्सव आहे ते देखील कोल्हापूरमध्ये आपल्याला आढळले होते. सोलापूरची जी चादर आणि जे उद्योग आहेत ते देखील सोलापूरमध्ये आढळतात. हिमरू जी शाल जी उत्पादन होते ते देखील कुठे आहे मुलांना? औरंगाबाद या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळते. तर अशा सर्व ठिकाणी देखील महाराष्ट्र राज्यातील महत्वाची वस्त्र उद्योग इथे आपल्याला या ठिकाणी आढळतात. जसं आता मी सांगितलं की जी पैठणची जी पैठणी आहे भरजरी साड्यांसाठी ती फेमस आहे. सुरत आहे, अहमदाबाद आहे, वाराणसी आहे, त्रिपुरा आहे. या सर्व ठिकाणी देखील साड्याचे वेगवेगळे जे पॅटर्न आहेत ते देखील तिथे त्या साड्यांसाठी प्रसिद्ध अशी ठिकाण अजून या व्यतिरिक्त देखील ही सर्व ठिकाणं आहेत. जसं मी सांगितलं पैठणची औरंगाबादची आहे, जी सुरत आहे, अहमदाबाद आहे, त्रिपुरा आहे, वाराणसी आहे. या ठिकाणी देखील साड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. वस्त्र उद्योगासाठी ते फेमस आहेत किंवा नावाजलेले ठिकाणे आपल्याला आढळून येतात. तर अशा सर्व ठिकाणी आपल्याला जे महाराष्ट्राचे जे वस्त्र उद्योग आहेत तिथे देखील आपल्याला ते पॅटर्न आपल्याला मिळतं. औरंगाबाद ठिकाणी म्हणा, नाशिक या ठिकाणी म्हणा, कोल्हापूर या ठिकाणी म्हणा, या सर्व ठिकाणी आपल्याला या सर्व वस्त्र उद्योगाचे मोठमोठे जे उद्योगधंदे आपल्याला तिथे आढळून येतात.
तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं, जो वस्त्राचं आपलं जी गरज आहे त्याच्या सर्व भागातून आपण पाहिलं की वस्त्र आपल्याला कशा प्रकारची गरज आहे. त्या वस्त्र आपलं जेव्हा मानव सुरुवातीला जो उत्क्रांत मानव झाला तो कपडे वापरत नसे, परंतु जसजशी त्याच्या मानावरचे अंगावरचे केस हे कमी होऊ लागले, कारण तो सुरुवातीला तो केसाळ प्राणी होता. परंतु असं आपण पाठामध्ये वाचलं होतं आणि त्या पाठातून आपण असं वाचलं की त्याप्रमाणे त्याचे अंगावरचे केस हे कमी होऊ लागले आणि त्याला वस्त्राची गरज लागू लागली. सुरुवातीला तो निवस्त्र होता, तो वस्त्र घालत नसे, पण नंतर तो झाडाचे पाने आणि तो सालांचा वापर करू लागला आणि नंतर त्याला सुतापासून कापसापासून सूत करण्याची कला अवगत झाली. त्यापासून तो सुती कपडे विणू लागला, करू लागला आणि वस्त्राचे जी निर्मिती तो करू लागला, त्यापासून तो वस्त्र घालू लागला. अशा प्रकारचा जो पूर्ण प्रवास होता वस्त्राचा, हा तिथून प्रवास सुरू झाला मुलांनो. हे देखील आपण पाहिले की कशा प्रकारे जे मुंबई हे जे ठिकाण आहे, ते जे मुंबई ठिकाण हे बेटावर आहे आणि बेटावरचं हवामान हे दमट आहे आणि या दमट हवामानावर की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 1856 साली एका पारशी माणसाने ही जी केंद्र आहे, जो उद्योग सुरू केला होता मुंबई या ठिकाणी, वस्त्र उद्योगाचा पहिला जो आपण त्यासाठी ते फेमस आहे. मुंबई हे ठिकाण कापड गिरणीसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणून तेव्हापासून ओळखलं जातं. हे देखील आपण पाहिलं मुलांनो. त्याचप्रमाणे हे बघितलं मुलांनो की वेगवेगळ्या हवामानामध्ये बदलानुसार कपड्यामध्ये कसा बदल होतो हे देखील आपण पाहिलं की कपड्यामध्ये जसं पावसाळा असेल तर पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे वापरायचे, हिवाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे वापरायचे, उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे वापरायचे, याचा देखील आपण अभ्यास घेतला. वेगवेगळ्या भागामध्ये, प्रदेशामध्ये किंवा वेगवेगळ्या देशामध्ये देखील कोणकोणत्या प्रकारचे कपडे साड्यांचे जे प्रकार आहेत ते देखील आपण पाहिले की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कोणकोणत्या प्रकारची साडी याचे जे प्रकार आहेत ते कशा प्रकारे घातले जातात आणि ते आजही जे जुन्या पारंपरिक पद्धतीमध्ये कसे प्रकार पडले गेले होते, तसेच आज देखील आधुनिक काळामध्ये देखील कसे साडीचे जे प्रकार हे वेगवेगळ्या प्रदेशानुसार पडले जातात. कारण भारत हा विविधतेने नटलेला जो देश आहे, त्या विविधतेने नटलेल्यामध्ये अनेक जाती धर्म लोक या भारत देशामध्ये राहतात आणि त्यांची जे वस्त्रामध्ये जी विविधता आहे हे भारताची विविधतेमधील एकात्मता टिकून ठेवण्याचे काम करत असते. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून मुलांना पाहिले होते. तर अशा प्रकारे कशा प्रकारे की जो कॉटन आहे, जो आपला कापडाचा जो मूळ जो आपला स्तोत्र आहे, जो मूळ स्तोत्र जो कापड आहे, जो कपडापासून जी निर्मिती तयार होते, कापड कशा प्रकारे तयार होतं, कपडाचा जो मूळ स्तोत्र आहे की प्राण्यापासून आपल्याला रेशीम किंवा लोकर मिळत असते, वनस्पतीपासून आपल्याला कापूस, ज्यूट आणि बांबू हे मिळत असतात. त्या कृत्रिम आणि नैसर्गिक धाग्यापासून आपल्याला नायलॉन आणि टेरिकॉट यासारखे देखील धागे हे मिळत असतात आणि त्या सर्व गोष्टीपासून ते सर्व हे धागे, या सर्व धाग्यापासून आपण अनेक प्रकारचे विविधतेचे प्रकारे आपण कपडे आहेत बनवण्याचे हे काम करत असतो. तर मुलांना अशा प्रकारे आपण वस्त्र आपली गरज की आपली कशा प्रकारे ही गरज आहे याचा देखील आपण अभ्यास केलो की गरज असताना वस्तू घेणे ही एक वेगळा प्रकार आहे, परंतु गरज नसतानाही आपण वस्तू आपण हव्याशा वाटतं याला आपण हव्यास बोलतो. हे देखील आपण पाहिलं मुलांनो आणि मग आपण त्या वस्तू कशा प्रकारे घेणं टाळलं पाहिजे हे देखील पाहिलं. तर अशा प्रकारे वस्त्राची गरज कशी पूर्ण झाली, जे अनादी काळा उत्क्रांतीचा जो मानव होता त्याच्यापासून ते आता आधुनिक काळापर्यंत वस्त्रामध्ये कसा बदल होत गेला आणि हे वस्त्राचे उद्योग कोणत्या देशामध्ये पाहिले ते देखील आपण नकाशाच्या आधारे आपण समजून घेतलं होतं की जी पैठणी आहे ती औरंगाबादमध्ये कोणत्या ठिकाणी आहे, त्याचप्रमाणे जी सोलापूरची चादर आहे ती कोणत्या ठिकाणी सोलापूर या राज्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे हिमरुजी जी शाल आहे ती देखील औरंगाबादमध्ये आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं इचलकरंजी मनामध्ये जी साडी फेमस आहे ती कोल्हापूरमध्ये आहे, येवल्याची जी साडी आहे ती नाशिकमध्ये आहे. या सर्व त्याचे आपण नकाशाच्या माध्यमातून देखील समजून घेतलं होतं किती वस्त्र उद्योग त्या ठिकाणी देखील आहेत हे देखील समजून घेण्याचा मुलांना आपण प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं की वस्त्र ही आपली गरज कशी आहे आणि कोणकोणत्या ठिकाणी ते वस्त्र उद्योग सध्या त्या उद्योग तिथे चालू आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा पाठ आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तो अधिक प्रकारे तो स्पष्ट देखील केलेला आहे. मला खात्री आहे की हा पाठ तुम्हाला समजला असेल. असंच एका नवीन पाठाकडे आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.